जय हिंद। आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। 8 मार्च जागतिक महिला दिन। सन्मान कोणाचा, अभिमान कोणाला, निर्भीड पण परखड वास्तव। आपला भारत देश 20% शहरांचा सुधारित तर 80% गावखेड्यांचा देश आहे। इथं लोकशाहीतील माणुसकी कमी पण वंशपरंपरागत धर्म व जातीभेद अधिक आहे। जागतिक महिला दिन भारतातील फक्त 20%च महिलांच्यासाठी, म्हणजेच अंगणवाडीपासून महाविद्यालयातील शिक्षिका, शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, महिला उद्योजक, व्यावसायिक तसेच बचत गट कार्यकर्ते ते राजकीय पक्ष कार्यकर्ते, सामाजिक संस्था प्रमुख ते ट्रस्टपर्यंत सीमित आहे। बाकी जागतिक महिला दिनाचे सर्वसामान्य महिलांना काहीच देणं घेणं नाही। एक महिला दुसऱ्या महिलाला समजून घेत नाही, मग ती सासू, सून, ननंद, भावजाई, शेजारी, गरीब, श्रीमंत, उच्च नीच, जाती, मजूर, मालक इथे दुजाभाव दिसतो। घरातल्या व बाहेरच्या मुख्य कलहाचे कारण ज्यांच्या त्यांच्या समजुतीवर अवलंबून आहे। होय, आपणास जन्म देणारी आईच आहे आणि लहानपणापासून मुलग्यास मुलाप्रमाणे व मुलीस परक्याचं धन मानून तिला घरातील सर्व कामे करता यायला हवीत म्हणून लिंगभेद करणारी आईच असते। बंधून पुरुषही कमी नसतात। मोहपाशात अडकलेला पुरुष आपण चुका किंवा गुन्हा करतोय हे त्यालाच कळत नाही। पुरुषी अहंकारास चिथावणी मिळाली की त्यामुळे जन्मास आलेले दोघेही दोषी दिसतात। महिला सन्मान भारताचा अभिमान आहे, पण 80% महिलांसाठी स्वाभिमान नाही। बघा, पटतंय का? तिरंगा न्यूज महाराष्ट्रहून प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर। जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक तिरंगा न्यूज महाराष्ट्र यूट्यूब मीडिया सहपरिवार। संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारं एकमेव चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा, अपडेट रहा। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार। बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा। जय हिंद।